हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय हाय का ना. हाय करते बघा दुर्गा तुम्हाला. तर आता 4 वाजलेत बघा आणि माझं मगाशीच काम आहे सगळं आवडलं. ओमला पण शाळेतनं जाऊन आणलं होतं आणि मी राधा ओमची वाट बघते. राधा ओम काय आणखी न्यायनात बघा. आणि आता म्हणलं त्यांना घेऊन थोडंसं बाहेर जावं मंडईला तिकडं आणि थोडंसं सामान पण आणायचं होतं. म्हणून त्यांची वाट बघते. भरपूर वेळ झाला, 4 वाजून गेलात पण आले नाही. तर म्हणलं चला तोपर्यंत तुमच्या संग तरी गप्पा मारा थोड्याशा. दुर्गा भाऊने आता ककडे खायला घेतले होते. सारखी ककडी खाते. याला सारखं मुग खायला लागतं काय ना काय मनात आणत. हाय का कसं कळतंय बोलल्याला. हा बस कर. त्याच्यामुळेच म्हणलं थोडंसं खायला आणावं काहीतरी फळं बिळं पोरांना. आणि घरात पण काय नाही भाजी भाकरीशिवाय दुसरं. म्हणलं केळी नाही तर खरबूज काहीतरी आणावं कलिंगड. उन्हात आणत तेवढंच लेकरं खातात. बरं गप बस. तर ह्यांचा फोन आला होता बघा रात्री. तरी 10-11 वाजले असतात बघा. त्या दिवशीच त्यांनी निघाले होते पण काय आलं नाही. तर मला बोललं आधी बोललं दुर्गा गप ना. परत बोलत म्हणलं काय करते काय नाही असं तसं. परत म्हणलं गोळ्या खाल्ल्या का. म्हणलं खाल्ल्या. आणि एकाएकीतच काय झालं त्याला काय माहिती. गोळ्या खाल्ल्या का जेवण केलं का म्हणलं बघा. आणि म्हणलं केलं जेवण केलं. म्हणलं गोळ्या पण खाल्ल्या. आणि परत त्यांचा ऐकायचाच आवाज बारीक यायला लागला. म्हणलं काय झालं. तर म्हणलं मला काय करावं ते कळा नाही. एकतर त्यांनी काल परवाच्या यायला लागलं होतं तिकडे. मला म्हणलं बघ सोनोग्राफी केलं मला फोन कर सांग काय होतं ॲडमिट करतात का घरी सोडतात. म्हणलं सांगते. घरी सोडलं म्हणून सांगितलं घराला घरी सोडलं. नका येऊ म्हणलं होतं तरी पण यायला लागलं होतं. म्हणलं डॉक्टर काय म्हणतात ते बघ मी निघतो मग घेतणार लगेच. मग सगळं व्यवस्थित आहे म्हणल्यावरती ह्यांनी काय आलं नाही. म्हणलं आज येतो नाही तर उद्या. तर उद्या ह्यांनी यायला लागलं बघा गावाकडं. तर म्हणताना काय झालं या काय तर मला म्हणतात तुझ्यामुळं माझं मन लागा ना इकडं. माझं धड कामावर लक्ष लागा ना आणि धड जेवणार का दर इकडं घराकडं सगळं नेमं ध्यान इकडं तिकडं होतंय म्हणलं लक्ष. म्हणलं तुम्हाला मी सांगितलं ना मी नीट आहे तुम्ही करा तुमचं तुम्ही काम कशाला काळजी करता. म्हणलं कोण नाही बाळा. तरी पण म्हणतात माझं काय मन लागा नाही तिथं मी येतो म्हणलं. आणि गुरुवारी पण सुट्टी. म्हणलं बघा तुमच्या मनाने मी तरी पण ह्यांना नकोच म्हणलं होतं. म्हणलं गोळ्या खात जा की जेवण करत जा की सारखं असंच होतंय तसंच होतंय पाणी पित जा. म्हणजे त्यांना वाटतं मी जेवण पण करत नाही पाणी पण पित नाही आणि गोळ्या पण खात नाही. चुकवते काय माहिती. मला रोज फोन करून ध्यान करून देतात संध्याकाळनं बघा. पण मी खाते गोळ्या कधीतरी संध्याकाळची राहते. पण आयुष्य असा झाला की हॉस्पिटलमधल्या गोळ्या त्या चालू केल्या की रक्तवाढीच्या कॅल्शियमच्या राहत्यात. म्हणून 1-2 दिवसाआड ती गॅप पडतोय बघा ह्या गोळ्यांना. मग ती कमी दिसणार ह्यांना वाटून मी काय गोळ्या खाल्ल्या नाहीत. तर ह्यांना मी सांगितलं खाते काय काळजी करू नका म्हणलं पाणी हे पी गोळ्या खा तब्येत कर खाण्यापिण्यावर लक्ष दे म्हणलं. आता मला भूक पण लागते बघा सारखी त्या गोळ्यामुळं. म्हणून मला काय खाऊन काय नाही तेच कळत नाही. पोटच भरल्यानं सारखं होतंय बघा. म्हणजे किती पण खाल्लं ना अर्धी भाकर खाल्ली तरी मला पोट नाही भरल्यासारखं वाटतं. म्हणजे असं सारखं दिवसात ना 2-3 वेळा काय ना जेवण करा वाटतं. पण सारखं ते पण खावं वाटत नाही. एकच भाजी 2-3 टाईम आणि चपाती भाजी दुसरं तर काय नाही. आणि पोरांना पण तीच असतंय. आणि राधूमुळं सगळं बंद केलं आहे बघा बाहेरचं खाणं पिणं. म्हणजे 2-3 महिने झालं सगळं बंदच केलं आहे. ह्याच्या आधी पण थोडं बंदच होतं. पण ह्यांनी किराणा भरलं की ह्यांनी टोस्ट आणायचं बिस्किट आणायचं मग पोरं खायची. मग ती राधूला काय पचत नसायचं मग राधू आजारी पडायची. मग आता दुकानची खारी नाही टोस्ट नाही परत दुकानचं परत दुसरं खायला नाही शेव नाही बाहेरचं काय शेव वडापाव असलं काय सुद्धा नाही बघा. फक्त भाजी भाकरी आणि हे. मग हे काय सगळं बंदच केलंय म्हणा. पण ह्या दुर्गा मावला लागतं वरचं खायला प्यायला. नाही आली दीदी हे घेतलं वे वाशी ती ह्याची तुझं काय नागपेर झालंय. मग परवा दिवशी मी बाजारात ककडे आणली होती तीच आता दुर्गा खात बसली होती. मग अशी अर्धी खाल्ली आता अर्धी खाल्ली. आणि 3 वाजता मी कपडे धुत होती तेव्हा अर्धी खाल्ली थोडी करून मीठ लावून चव लागते आहे का नाही. आणि पप्पा म्हणतात की दुर्गाला खायला कमी करू नको. गुट्ट्या माझा कमी नाही झाला पाहिजे हाय. अजिबात कमी नाही करायचं दुर्गाला खायला काय पण दे खायला. हिचं काय नसतंय काय पण खाते बघा. भाकर चपाती काही खाते असं ते मटकी
हिला मटकी लय आवडते आणि तुम्ही म्हणता मटकीले देत जाऊ नको. मग एक तर मी महिन्यातनं त्या दिवशीच आणली 2दा बघा. आणि ती दुर्गाला आवडते आणि राधाला ह्यांना 2दाच केली. त्या 2-3 पोरांना करून दिली थोडी थोडी, एवढी पण नव्हती. आणि कमेंट पण आली होती मटकी काय काय टाकते ते सांग. बघू आता भाजी केल्यानंतर सांगा. पण पोरांना करायचं म्हणलं ना खायला मुलांना, मग मी ते तेलामध्ये बघा हळद, जिरे आणि मोहरी एवढंच टाकते बघा फोडणीला. आणि कांदा काय टाकत नाही. कधी कधी जिरे मोहरी पण नाही, नुसतं तेल, हळद आणि मीठ पोरांसाठी एवढंच तेलामध्ये मटकी तळून देते बघा. भाजी करायचं म्हणलं बरंच सामान टाकते. कांदा, लसूण, हे कोथिंबीर, जिरे, मीठ, टोमॅटो. मग ही भाजीसाठी वापरते. पोरांना फक्त हळद मीठ टाकून तेलामध्ये अशी वापलून उकडून देते बघा. 2 मिनटं वापलून देते, मग ती चांगली लागते आणि तीच पोरांना आवडते. होय दुर्गा? हां वा. पप्पा यायच्यात की उद्या? हां. आणि तुम्ही पण म्हणता कशाला दादाला त्रास देत असते, करू दे की काम. दुर्गाने काय केलं मोबाईलला काय माहीत, सगळं कमी कमी दिसायला लागलं, अंधार असल्याने दिसतंय. कशावर हात मारला काय माहीत. तर मी एकतर माझं काय दुखलेलं सुद्धा मी ह्यांना सांगत नाही. मला जास्त त्रास झाला ना मग पूजा नाही तर आत्या कुणी पण सांगतं, म्हणून माझ्या आधी त्यांना कळतं बघ. बोटचे म्हणून त्यांना काळजी लागते. मला बोलत होतं रात्रीच, खात पीत जा, तुला काय टेन्शन आहे का, कशाला माझं टेन्शन घेते. म्हणलं मी कुठं टेन्शन घेते, म्हणलं मी सगळं व्यवस्थित करते, बाहेरचं नाही काय खात काय नाही, तरी पण मला तसं होतं. मी काय करू, माझ्या हातात आहे का म्हणलं ते तरी. आता म्हणलं नाही सांगतोय तुला, वाईट वाटून घेऊ नको म्हणलं, सांगतोय म्हणलं नुसतं. दुर्गा सर मग काय नाही त्यांचं ऐकून घेतलं. आणि परत बोलल्यानंतर त्यांनी फोन ठेवला. म्हणलं मी झोपतो, मला झोप लागली. 11:30 वाजून गेल्या. म्हणलं मला सकाळी उठायचं लवकर आणि ऑफिसला जायचं. म्हणलं चालतंय ठेवा म्हणलं फोन. आणि म्हणलं शेंगदाण्याचं लाडू कर म्हणलं, पोरांना पण दे आणि तू पण खा म्हणलं, आणि खजूर एक आण म्हणलं. म्हणलं बघा आता सामान भरताना मग सगळं भरता येईल ते खजूर हे कुठं काय ते थोडं थोडं. आणि डॉक्टरने पण खायला लावली बघा. पण मी काय आणखीन नाही आणली, खाल्ली पण नाही. जे घरात जेवण बनवते तेच, आणि गोळ्या तेवढं जेवणच पोट भरून करते 2-3 टाईम, जशी भूक लागेल तसं बघा. दुर्गाने मोबाईलला काय केलं तेच कळना झाले, सगळा फ्लॅश कमी झालाय, असं अंधार आल्यासारखं होतं. तर मला दळण ठेवायचं दळायला. आता राधू आमची वाट बघते, दळण नाही आहे गव्हाचं. आणि 3 दिवस झालं मी दळण केलं, मला ठेवून व्हायला. घरात थोडीशी लांब आहे बघा. आता म्हणलं जायचंच आहेत पुढं थोडं मंडईत, तर थोडंसं सामान आणायला घेऊन जावा दळण. आणि येताना दळून आणा, गव्हाचं पीठ संपलंय. राधूला चपाती लागते, तरी त्याची मी चपाती थोडीशी कमी केली. तिचं पोट हे दुखतात त्याच्यामुळं, पण ते ऐकत नाही, डब्याला चपातीच नेते. मग चपाती नसली की पोहे, भात असलं काय, भात तर देतच नाही. महिन्यातनं एकदा भात देते तिला डब्याला, चपाती भाजीच असते बघा. आणि कधीतरी पोहे आठवड्यातनं एकदा 2दा. सकाळी दे म्हणत होते, म्हणलं नको, पोट भरायचं नाही म्हणलं तुझं. मग चपाती आणि भाजी नेली तिने. काय दुर्गा? चला आपण दळण ठेवायला जाऊ. एकदा फोन करते मॅडमला, पोरं कशी आली नाहीत म्हणून. म्हणली होती अभ्यास लय आहे, काल त्याच्या ध्यानात नाही, ट्युशनला जायचं, आम्ही तिकडल्या घरी होतं, मी थोडा थांबणारे म्हणली होती. मग थांबली काय त्याच्यामुळं काय माहिती नाही मला पण. बघू थोडा वाट बघते आणि फोन करते. तिचं पण ट्युशन लय बुडतंय माझ्यामुळं, सारखं सारखं इकडल्या घरी तिकडल्या घरी इकडं तिकडं करून धावपळ होते त्याच्यामुळं. आणि ती पण गेली नाही मागच्या 2 दिवसात, 1 दिवस बघा. तिला पण कंटाळा येतोय, असं वाटतंय तिला घरी शिकावं. आणि ओमला पण, आज ओम पण गेलाय, मग राधू पण ऐकत नाही, सारखे ट्युशनच करते. ट्युशन म्हणलं काय काम नसतंय, दुपारनं 2 तास मी घेत जाईन म्हणलं घरी अभ्यास, तर नको म्हणते या. आणि मॅडमला सांगितलं बंद करायचं आहे ट्युशन तिचं, तर मॅडम पण म्हणल्या राहू द्या, आता शाळा संपत आली आणि पेपर पण आल्यात जवळ, राहू द्या म्हणल्या. आणि परत मग बंद करा म्हणलं पुढच्या टायमाला 4थीत गेल्यानंतर. म्हणलं चालतंय. मग मॅडमचंच ऐकलं आणि ट्युशन चालू ठेवलं. काय करते बाय कर, आम्ही चाललो म्हणा आता बाहेर. आम्ही कुठे जाणार आहे, आम्ही तिथला व्हिडिओ घेऊन दाखवतो म्हणा बाहेरचा पण, सारखं घरातलं पण. घरात तरी काय बोलणार आणि काय करणार एकटेच. तर चला पोरांना घेऊन जाते थोड्या वेळ बाहेर, तिकडं आत्यांसंग. आत्या पण येतात का बघू, आणि थोडं काम आहे ते पण करा म्हणलं. तेवढंच बाहेर गेला पण थोडंसं बरं वाटतं, कंटाळाच आलाय जरा घरात. आणि जरा काय करावं ते पण कळत नाही, झालंय काम पण सगळं. आणि तेवढाच व्हिडिओ पण आहे तुम्हाला दाखवायला.
कसं दिसतंय बाहेर. तिकडे टाकल्यात कपडे वाळा. इकडं माझा ड्रेस 2 ड्रेस होता आज धुवायला, कालचा एक आणि परवाचा एक. झाले सगळं बघा. तर चला व्हिडिओला मोठा होता इथं एंड करते. बाय.